सांगण्यासाठी कळालंच नाही की नेमकं काय झालंय काय नाही, कारण मी खूप घाबरले होते. पण हॅलो नमस्कार, मी सुजाता मगरे स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कालचा दिवस माझा इतका छान गेला की मी शब्दात सांगू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की मी आहे ना, माझ्या भावाचं लग्न ठरलेलं आहे आणि त्यामुळे तो पत्रिका घेऊन घरी आला होता आणि त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं. त्यामुळे मी, पिल्लूचे पप्पा आणि पिल्लू आम्ही काल तिकडे गेलो होतो. मस्त जेवण वगैरे केलं मावशीकडे आणि मावशीने सुंदर असा आहेर, म्हणजे ज्याला की साडी म्हणतो, ती केलेली आहे मला. आणि ती साडी कशी घेतली हे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. इतकी सुंदर साडी आहे, त्याचा रंग आणि त्याचं जे साडीचं टेक्स्चर आहे ते मला खूप आवडलेलं आहे आणि ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे शेअर करणार आहे. त्यानंतर दिवस तर खूप छान झाला. काल दिवसा मी सकाळी म्हणजे ना इडली मला आज बनवायची होती, त्यामुळे कालच तयारी करावी लागते आणि त्यासाठी मी जी डाळ आहे उडदाची आणि राशनचे तांदूळ आहेत ते भिजू घातले होते. आणि राशनचे तांदूळनेच इडली खूप छान बनते, परफेक्ट बनते. परफेक्ट इडली कशी बनवायची, त्यामध्ये कोणता सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकायचा म्हणजे इडली परफेक्ट बनेल, ह्याबद्दलचा देखील मी ब्लॉग केलेला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की चॅनलवरती जाऊन चेकआउट करू शकता. ब्लॉग खूप छान आहे. इडली खूप परफेक्ट बनते जर आपण छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या टिप्स जर वापरून इडली बनवली तर एकदम सॉफ्ट आणि पांढरी शुभ्र इडली बनते. तर काल असं झालं होतं की आज मला नाश्त्यासाठी इडली बनवायची होती, त्यामुळे मी डाळ तांदूळ तर कालच भिजू घातले होते. पण झालं असं की रात्री मला ना मिक्सरमधून ते पीठ ग्राइंड करायचं होतं आणि नेमका माझा मिक्सर ना डायरेक्ट झालेला आहे. आता त्याच्यामध्ये कुठला फॉल्ट झालेला आहे मला काहीही माहीत नाही, पण योगायोगच त्याचं लागत नाही आहे की त्या गोष्टीसाठी आता वागतंय वागू द्या, धकतंय धगू द्या, असंच झालेलं आहे. त्याचमुळे जे आहे ते मिक्सर माझं व्यवस्थित झालेलं नाही आहे. म्हणजे डायरेक्ट बटन दाबलं कीच ते मिक्सर चालू होते आणि म्हणजे त्याचं जे मेन स्विचवरतीच बटन हे चालू होते, सॉरी मिक्सर, आणि जे काही बटन आहे ते खराब झालेलं आहे. पण त्या गोष्टीसाठी योगायोग व्यवस्थित लागत नाही आहे आणि ते नीट करून आणणं काही होत नाही आहे माझ्यानी. पण झालं असं की मग मी ते करत होते आणि चुकून त्याच्यावरचं झाकण आहे ना, ते झाकण पण खराब झालेलं आहे. त्यामुळे आपला तर देसी जुगाड तुम्हाला माहितीच आहे की घरामध्ये जर एखादी प्लेट वगैरे असेल तर आपण त्याच्यावरती झाकायचं आणि जे काही बॅटर आहे ते काढून घ्यायचं किंवा मसाला वगैरे जे काही बारीक करायचं आहे ते करून घ्यायचं. तर माझं तेच चाललेलं आहे, ॲडजस्टमेंट चालली. तर त्या गोष्टीसाठी आता कधी योग लागेल काय माहीत नाही, एका दिवशी वेळ काढावा लागेल आणि सगळं व्यवस्थित ते करून आणावं लागेल. पण कारण की काल मी जेव्हा ते इडलीचं बॅटर काढत होते त्यावेळेस चुकून माझं ना थोडंसं झाकण उघडं राहिलं आणि इडली बॅटर पूर्ण किचन ओट्यावरती उडलं. आता हे सगळं किचन ओटा आहे ना, हे पूर्ण खराब झाला होता, इकडे पण सगळं खराब झालं होतं आणि माझ्या अंगावर पण तेवढंच आलं होतं. आणि 2 मिनिटासाठी मी इतके घाबरले होते की काय झालं नेमकं मला कळालंच नाही. तर असं झालं होतं. त्यामुळे ना पूर्ण मला रात्रीच किचन वगैरे मी क्लीन केलं, पण मिक्सर काय माझ्याने क्लीन करणं झालं नाही. मिक्सरची तर अवस्था तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी दाखवते, एक मिनिट. हे बघा, पूर्ण मिक्सर खराब झालेला आहे. म्हणजे पूर्ण बॅटर जे आहे ना ते असं हे बघा मध्ये गेलंय आणि तेवढंच मिक्सर वरती पण आलंय. हे बघा, पूर्ण मिक्सर जे आहे ते खराब झालं, कारण हे सगळं जे आहे ना इडली बॅटर यावरती गेलं आणि पूर्ण शिंतोडे उडलेत. आणि मला 2 मिनिटासाठी चूक माझ्या एवढ्या अंगावरती आली आणि जवळपास मला पुन्हा किचन क्लिनिंगसाठी ना अर्धा तास लागला. पण मिक्सर काय आता रात्री मला क्लीन करण्याची इच्छा झाली नाही. म्हटलं चला दुपारी उद्या करताच येईल, कारण की आता उन्हाळा दिवस आहे, मोठा दिवस आहे, त्यामुळे वेळ तर भरपूर आपल्याजवळ असतोच. त्यामुळे मग हे मिक्सर जे आहे ना मी आज क्लीन करणार आहे आणि त्याचा देखील मी हे मिक्सर कसं क्लीन करते हे देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण आता पहिल्यांदा आत्ताच आंघोळ वगैरे झाली, पिल्लू तर अजून काही उठला नाही. 10 वाजले तरी, कारण की आता समर सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे तो समरच्या एन्जॉय करत आहे सुट्ट्या. तुम्ही बघू शकता अजून घड्याळीमध्ये 10 वाजलेत पण पिल्लू उठला नाही. कधी उठायचं पिल्लू, कधी आवरू मी घर? पिल्लूला माहीत नाही आणि पिल्लूला काही करायचं पण नाही. तर असू द्या. तर आता मी इडली जे काही बॅटर तयार केलेलं आहे त्यापासून इडली बनवते आणि ते तुमच्यासोबत शेअर करते. कारण आता उन्हाळा दिवस आहे त्यामुळे ना मला म्हणजे चटणी बनवायची आहे. बऱ्याच वेळा मी इडलीसोबत वरण बनवते, हिवाळा दिवस असेल किंवा पावसाळा दिवस असेल. पण आता दह्याची चटणी खाल्ली तर पिल्लूलाही काही प्रॉब्लेम होणार नाही, सर्दी होणार नाही. उलट जे दही आहे ते उन्हाळ्यामध्ये खाल्ल्यानंतर चांगलंच असते. तर त्यामुळे हे मिक्सर आज करायचं आहे मला व्यवस्थित आणि म्हणजे क्लीन करायचं आहे. बाकी आता याचा कधी प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं होते माहिती नाही, वेळ मिळाला तर नक्कीच लवकरच करेल. आणि त्याच्यावर जे काही मिक्सरचे झाकण
बर्गन आहेत ते पण खराब झालेले आहेत, ते पण मला व्यवस्थित दुरुस्त करून आणायचे आहेत. पण त्याआधी आता भूक लागलेली आहे, आंघोळ वगैरे सगळं आवरून घेतले मी आणि आता मला जे आहे इडली बनवायची आहे. तर तुम्हाला मी दाखवते की मी आता ना इथे सगळ्या ज्या प्लेट आहेत इडलीच्या त्या सगळ्या प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे, कारण की जेव्हाही मग आपण इडलीचं बॅटर वगैरे त्यामध्ये टाकतो आणि इडली बनते त्यानंतर ती जी इडली आहे त्यावरती अजिबात चिकटली नाही पाहिजे. तर हे बघा इथे जे तयार झालेलं पीठ आहे, म्हणजे आता ऑफकोर्स उन्हाळा दिवस आहे त्यामुळे फर्मेंट व्हायला काहीही वेळ लागत नाही, अगदीच असं म्हणजे लवकर. तुम्ही यावेळेस जर उशिरा जरी तांदूळ भिजू घातलेत किंवा मग उशिरा जरी मिक्सरमधून डाळ तांदूळ जरी काढलं तरी ते छान फर्मेंट होतं. आता चांगलं फर्मेंट व्हावं यासाठी मी काही रात्री पिठामध्ये मीठ टाकत नाही. आता जेव्हा बनवायचं त्यावेळेस मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. नंतर छान पीठ असं म्हणजे कालवून व्यवस्थित घेतलेलं आहे, फेटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इडलीचं बॅटर जे आहे ते खूप हलकं झालं होतं आणि तेल लावलेल्या प्लेटमध्ये इथे मी सगळ्या प्लेटमध्ये जे आहे ते इडलीचं पीठ टाकून घेतलं आणि टॅप करून घेतलं, म्हणजे त्यामध्ये जे काही एअर असेल ती निघून जाईल आणि इडल्या ज्या आपल्या परफेक्ट फुगतील. तर आता इथे सगळ्या प्लेटमध्ये मी इडली लावून घेत आहे. आज आम्हाला म्हणजे पिलूचे पप्पा घरी नव्हते आणि मला आणि पिलूसाठीच इथे इडली बनवायची होती. म्हणजे एक जरी मी हा घाणा लावला असता तरी आमच्यासाठी सफिशियंट होता. आणि पिलू उठलाच नाही आहे, मी तुम्हाला दाखवलेलं आहे, पण त्यानं उठण्याच्या आधी म्हटलं ही सगळी तयारी करून घ्यावी म्हणूनच मी इथे सगळं तयारीला लागले होते. म्हणजे ॲटलिस्ट 20 मिनटं तरी इडली तयार होण्यासाठी जातात. आणि त्यानंतर चटणी बनवायचा माझा प्लॅन होता, पण झालं असं की लाईट गेली आणि मला वरण करावं लागलं. खरं तर आज चटणी खायचं खूप इच्छा होती, कारण की इडली आणि चटणी खायला मस्त वाटते, पण काय करणार आता, पर्याय नाही. लाईट गेली आणि मला जे काही मिरची आणि डाळव्याचं जे काही वाटण करायचं होतं ते मात्र कॅन्सल झालं. त्याचमुळे मी म्हटलं जाऊ द्या, आता सिम्पलचं कुकरचं लावावं आणि मग सांबारच बनवून घ्यावं. साधं वरण म्हटलं तरी चालते आणि पिल्लूला पण आवडते चटणी, पण आता पर्याय नव्हता. त्याचमुळे आता हे जे काही इडली आहे जे प्लेट्स आहेत ते व्यवस्थित टाकून झालं त्यावरती. मग एक झाकण लावून घेतलं मी आणि गॅस ऑन केला आणि मंद आचेवर ते 20 मिनटासाठी मी इकडे तयार व्हायला ठेवून दिलं होतं. आणि त्यानंतर आता मला वरणाची तयारी करायची होती, कारण की सांगितलं ना तुम्हाला की लाईट गेली होती आणि सगळं प्रॉब्लेम क्रिएट झाले होते. बऱ्याच वेळा असं होतं की आपण प्लॅन सगळंच काही करतो आणि त्या प्लॅननुसार काही होत नाही आणि आपल्याला परत नको तेच करावं लागतं. बऱ्याच वेळा झालं मागे असं की मी इडली केली आणि वरण केलं त्याच्यासोबत. मग मला असं वाटलं की यावेळी चटणी करावी, कारण उन्हाळा पण दिवस आहे आणि चटणी खाल्लं तर छान, पण पर्याय नव्हता म्हणून मग मी वरण लावलं. आता तुम्ही बघू शकता कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर मी केसांना मेहंदी लावली होती आणि जी काही मी मेहंदी लावली होती ना ती इतकी छान रंग आला होता केसांना, एकदम परफेक्ट रंग आला होता मला जसा पाहिजे तसा, आणि एकदम केस असे हेल्दी फील व्हायला लागले होते मला. त्याचमुळे जे आहे ते इथं मी ना व्यवस्थित असे केस झाडून घेत होते आणि त्यातलं जे काही पाणी आहे ना ते सुकत होते. आता उन्हाळा दिवस आहे त्यामुळे केस लवकरच सुकतात पण, आणि याला मला व्यवस्थित टाय करायचं होतं, कारण आता मला किचनमध्ये पुढे काम करायचं होतं. पण तुम्ही बघू शकता इतके छान केस झाले होते ना, हेल्दी फील होत होतं मला, रंग पण छान आला होता आणि खूप मस्त वाटत होतं मला. आणि मेहंदी लावल्यानंतर लगेच आपला लुक चेंज होतो बरं का. जे काही व्हाईट ग्रे हेअर असतात त्यांनी चेहरा जो आहे आपला तो डल दिसायला लागतो, केस पण डल दिसायला लागतात. आणि जेव्हाही आपण केसांना मेहंदी वगैरे असं लावतो लगेच आपल्याला फ्रेश वाटतं. त्यानंतर आता मी केस वगैरे टाय केलेत आणि त्यानंतर जे आहे मी इथे ना याच्यासाठी आले, म्हणजे इडली झाली का नाही हे बघण्यासाठी इथे आले. आणि तर आता 20 मिनटं झाले होते. आता केस वगैरे सगळं सुकवण्यामध्ये माझा वेळ गेला आणि त्यानंतर जे इडली आहे माझी इथे तयार झाली होती. आणि म्हणजे आता इडली आणि वरण असलं ना की टेन्शन नसते, म्हणजे दिवसभर पण भाजी पोळी करण्याचं एवढं टेन्शन नसते. मध्यंतरी थोडासा भात लावला की वरण भातावर पण चालून जाते. त्यानंतर ज्या काही इडलीच्या प्लेट होत्या त्या मी काढल्या आणि इतकं गरम गरम पोळत होतं, नॅपकिननं काढलं तरी, आणि उन्हाळा दिवस आहे म्हणून की काय इतकं चटके लागत होते. तसंच थंडीमध्ये जर असलं ना ते छान वाटते गरम वाफ लागली की, पण आता इतकं चटके बसत होते. मग मी नॅपकिन घेतली आणि नॅपकिननं ते जे काही प्लेट होते त्या काढल्या आणि सगळे थोडंसं थंड व्हायला ठेवलं. तर तुम्हाला दाखवते बघा चाकूच्या साहाय्याने इडली इथे तयार झाली होती. आणि मी जेव्हाही हातानं काढत होते ना ती अजिबात त्या प्लेटला जे आहे ना ते चिटकत नव्हती. त्यानंतर जे काही इडली तयार झालेली आहे ते मी ना इथे चाळणीमध्ये काढून घेत होते, कारण की जेव्हाही आपण ते डब्यामध्ये वगैरे काढून ठेवतो त्यानंतर इडली पण गरम असते आणि स्टीलच्या डब्याला किंवा मग एखाद्या टोपल्यामध्ये छोट्या वगैरे काढलं ना तर त्याची वाफ जमा होते. त्यामुळे जी काही पुरणाची चाळणी आपल्याला मिळालेली असते त्या पुरणाच्या चाळणीमध्ये हे इडली मी सगळी काढून ठेवते, म्हणजे त्याची वाफ खालून अशी निघली पाहिजे जाळीतून.
म्हणून. तर एकदम परफेक्ट अशा इडल्या झाल्या होत्या आणि आता फक्त मला आणि पिल्लूला इथे नाश्ता करायला घ्यायचं होतं. त्यानंतर ना आता मी जे काही इडली तयार केली होती ते मात्र साईडला करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता किती छान अशा इडल्या झाल्या होत्या. त्यांचा शेप आणि जे काही परफेक्ट टेक्स्चर आहे ना ते झालं होतं आणि अशी इडली खायला खूप मजा येते. त्यानंतर इकडे मी वरण पण शिजून घेतलं होतं आणि त्यानंतर इकडे ना वरणाची साधी आपली सिंपल फोडणी देणार होते. काही नाही, जिरं मोहरी टाकलं, लसूण टाकला, लाल मिरची टाकली त्यामध्ये मोडून आणि खमंग ते सगळं काही जे काही व्यवस्थित तेलामध्ये टाकलेलं आहे ते चांगलं खमंग फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये एक टमाटर टाकलेला आहे मी. टमाटर टाका किंवा मग जर तुमच्याकडे चिंचेचा कोळ असेल तर आंबट वरण पण खूप छान लागते. आता माझ्याकडे चिंच होती पण आमच्या दोघांसाठीच वरण बनवायचं होतं त्यामुळे मी काही एवढा भानगडी करत बसले नाही. आणि त्यानंतर आपली लाल मिरची टाकली घरगुती आणि रंग येण्यासाठी मात्र मी इथे अंबारी मिरचीचा वापर केलेला आहे. अंबारी मिरचीने रंग खूप छान येतो, नॉनव्हेज असेल किंवा मग साधं वरण असेल किंवा कुठल्याही भाज्या असतील तर. आता हे सगळं टाकल्याच्यानंतर फ्राय झाल्यानंतर जे काही वरण शिजवलेलं होतं ते मी यामध्ये टाकून घेतले. त्यानंतर तुम्ही बघू शकता छान असं वरण इथे तयार झालेलं आहे. कोथिंबीर पण माझ्याजवळ अवेलेबल नव्हती पण एकदम खमंग फोडणी बसली होती. त्यानंतर माझ्यासाठी आणि पिलूसाठी इथे मी दोघांसाठी जे ताट वाढून घेतलेलं आहे वरण आणि इडलीचं. त्यानंतर आम्ही नाश्ता करून घेणार होतो कारण आता घरातली ही खाण्यापिण्याचं तर सगळं झालं होतं पण मला आज मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मिक्सर क्लीन करायचं होतं आणि त्याच कामाला मला लागायचं होतं आणि त्या कामासाठी मला वेळ लागणार होता. त्यामुळे मी आणि पिलू इथे TV न बघता गप्पाटप्पा करत इथे नाश्ता करून घेतलेला आहे. परफेक्ट इडली झाली होती, मस्त वरणामध्ये बुडवून घेतली आणि त्यानंतर खाणं पिणं झाल्याच्यानंतर मी आले परत किचनमध्ये कारण मला हे आज खराब झालेलं जे काही मिक्सर होतं ते क्लीन करायचं होतं. याचं जे बटन आहे ना ते खराब झालेलं आहे, बऱ्याच वेळा रूम शिफ्टिंगचं झालं त्यामुळे पण हे खराब झालं. असो, त्यानंतर आता मिक्सर क्लीन करण्यासाठी मी इथे एक सोल्युशन घरी बनवलं होतं. सिम्पलचं सोल्युशन आहे. एक जी काही वॉशिंग पावडर तुम्ही यूज करता त्यामध्ये थोडंसं बेकिंग सोडा टाकायचं आणि कोमट पाणी केलेलं आहे मी इथे गॅसवरती आणि त्यानंतर सोल्युशन आपलं तयार झालेलं आहे जे की मी आता मिक्सर डीप क्लिनिंगसाठी यूज करणार आहे. छान असं खलवून घेतलं, चमच्याच्या साहाय्यानेच खलवून घेतलं कारण त्यातलं पाणी जे आहे ना ते गरम होतं. आता पहिल्यांदा जी काही धूळ यावरती बसली होती थोडी बहुत आणि रात्रीचा जो काही राडा झाला होता मी बॅटर तयार करण्यासाठीचा करत असताना तर उडलं होतं मी सांगितलं ना तुम्हाला आणि एवढं पूर्ण पसरलं होतं किचनवर तर ते याला चिटकून बसलं होतं. आता रात्री काही माझ्यामध्ये ते पेशन्स नव्हते त्यामुळे मी काम तसंच ठेवून दिलं होतं आणि हे जे आहे ना मी डीप क्लीनला आत्ता घेतलं होतं. पहिल्यांदा नॅपकिनवर जे काही पीठ वगैरे ते सांडलेलं आहे, थोडेसे मसाल्याचे पण डाग होते तर ते मी क्लीन करून घेतले. त्यानंतर ही जे नॅपकिन आहे ते त्यामध्ये एक छोटंसं ब्रश घेतलं आणि त्यामध्ये जे काही हे असतात रिकाम्या जागा असतात त्यातल्या ते क्लीन करून घेतलं आणि त्याच सोल्युशनमध्ये नॅपकिन असं बुडवून ना ओल्या कापडाने मी ते वरचं जे काही चिकट झालं होतं ते डाग वगैरे पडले होते ते मात्र यांनीच पुसून घेत होते. जसं मी पुसून घेत आहे ना तुम्ही बघू शकता त्याप्रमाणे त्यातले जे काही वरचे डाग आहेत ना ते खूप लवकर क्लीन होत होते. आता मिक्सर बाहेरून जरी आपल्याला म्हणजे अस्वच्छ दिसत असला तरी आपण कसं भांडं वगैरे स्वच्छ ठेवतो त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही पण हे असं दिसल्यानंतर आपल्याला काम करायला पण खूप अवघड वाटते किंवा चांगलं वाटत नाही. आणि तुम्ही बघू शकता की किती घाण यामध्ये बसली होती. जरा लक्ष नाही दिलं की मसाल्याचे डाग असो किंवा मग तेलाचे डाग असो त्यावरती बसतात आणि काल तर पूर्ण पीठच उडून त्यावरती बसलं होतं. तर असं झालं होतं आणि मी आधी कोरड्या कापडाने पूर्ण धूळ काढून डीप क्लिनिंग करून घेतली आणि जी काही घाण निघत होती ना ते म्हणजे मलाच वाटलं की एवढं कसं घाण झालं माझं, असं कसं लक्ष नव्हतं त्यावरती. आणि ते झाल्यानंतर काही अशा गॅपमध्ये ना खूप घाण बसली होती त्याला आता मला स्क्रबरच यूज करावं लागत होतं आणि स्क्रबर आणि ब्रश या दोन किंवा नॅपकिन ह्या 2-3 ज्या काही माझ्या वापरण्याच्या वस्तू होत्या त्यांनी मी ते क्लीन करत होते. आणि विशेष म्हणजे ना हे सोल्युशन इतकं छान काम केलं नाही, ह्या सोल्युशननं एकदम परफेक्टली ते जे काही डाग पडले होते ना ते निघत होते. त्यामुळे ना जर तुमच्या घरातलं पण मिक्सर खराब झाला असेल तर तुम्ही हे सोल्युशन बनवून डीप क्लिनिंग करू शकता. खूप इझिली हे निघतं. फार हार्श असं काही केमिकल मी वापरत नाही किंवा वापरण्याची गरजही पडत नाही. अशा साध्या पद्धतीने जरी तुम्ही तुमच्या घरातलं मिक्सर साफ केलं तरी ते अगदी पाऊण तासामध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये क्लीन होतं. आणि घरातल्या छोट्या गोष्टी अस्वच्छ असल्या ना की आपलंही मन लागत नाही आणि छोट्या गोष्टीचं आपण जर व्यवस्थितरित्या क्लीन केलं तर आपल्यालाही काम करायला किचनमध्ये छान वाटतं. तसं तर मी 15 दिवसाला किंवा महिन्याला एक नॅपकिनचा कापड त्याला वरती मारून घेते पण यावेळी ती बरेच दिवस झालं होतं आणि हे काम माझं पेंडिंग पडलेलं आज मात्र मी त्या हातात घेतलं होतं. आता कसं आहे माहिती का
असं नाहीच आहे की आपलं हे काम झालं म्हणजे पूर्ण काम संपलं. आपल्या महिलांचं असं असते की एक काम संपलं की परत दुसरं काम आपल्यासाठी तयारच असतं. त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की चला रोजचीच कामं आहे काय, एखाद्या वेळा आपण गॅप घेतला किंवा मग नाही केलं तर परत आपल्या अंगावरती तेवढेच कामं येऊन बसतात. याचा अनुभव सगळ्याच महिलांना असेलच. कारण की एक दिवस जरी आपण शांत राहिलं, समजा आज आपण दळण केलं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला डाळी वगैरे पकडायच्या असतात, तिसऱ्या दिवशी आपल्याला काहीतरी स्वयंपाक भरपूर करायचा असतो, चौथ्या दिवशी कालची कामं पडलेली असतात. असं चालूच राहतं आपल्या महिलांचं. असं कधीच नाही की काम झालं नाहीच, असं होत नाही. प्रत्येक वेळा प्रत्येक नवीन दिवशी नवीन काम आपल्यासाठी उभं राहिलेलं असतं. त्याचमुळे एवढा लोडही घ्यायचा नाही कधी कामाचा की सतत करायचा. ठीक आहे, आपण आपल्या परीनं व्यवस्थित ठेवायचं, क्लीन ठेवायचं, हायजीन ठेवायचं घर, पण एवढा लोडही घ्यायचा नाही. कारण की काय होतं माहिती आहे का, बऱ्याच वेळा ना सतत आपण या कामात राहिल्यामुळे आपल्याला एकदम डिप्रेस झाल्यासारखं किंवा डिमोटिवेट झाल्यासारखं होतं. त्यामुळे एवढं टेन्शन न घेता अगदी आनंदीपणाने आणि कुठलंही काम हातात जर घेतलं ना, मस्तपैकी मोबाईलवरती गाणे लावायचे, म्हणजे ते काम करत असताना आपल्याला एक छान पण वाटतं आणि ते आपलं काम पण होतं आणि कधी काम होतं हे आपल्याला समजत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा मी काय करते की हातात असं जर कोणतं काम घेतलं तर मस्तपैकी मोबाईलवरती गाणे लावून देते आणि त्यानंतर असे कामं हातात घेते, म्हणजे त्या गाण्याच्या चालीवरती जे काही आहे ते माझं काम होते. आता मिक्सर तर सगळं क्लीन झालं होतं, पण त्याची वायर पण जी आहे ती पण मी इथं व्यवस्थित करून घेतली. त्याचं प्लगमध्ये पण ना खूप खराब झालं होतं, ते प्लगसुद्धा इथं व्यवस्थित करून घेतलं. आणि त्यानंतर मध्ये जे काही घाण निघाली होती त्यावरती मी थोडंसं पाणी टाकलं आणि ती घाण मग त्याप्रमाणे निघत होती. तुम्ही बघू शकता मिक्सर किती क्लीन दिसत आहे आणि एकदम न्यू असल्यासारखंच फील होत आहे. तर जे काही घाण बसली होती ती काही नॅपकिनच्या साहाय्याने निघत नव्हती. म्हणून या गोष्टीची मी काळजी घेतली की त्यातलं जे काही पाणी आहे ना ते मिक्सरच्या कुठल्याही आतल्या भागातमध्ये गेलं नाही पाहिजे, नाही तर मिक्सर खराब होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वरच्या साहाय्यानेच मी थोडंसं पाणी टाकत होतं आणि राहिलेल्या जे काही पाणी आहे ते मी नॅपकिनच्या साहाय्याने इथे क्लीन करून घेत होते. आता सगळं ओल्या कापडाने तर झालं होतं. त्यानंतर मी जो कोरडा कापड आहे ना तो कोरडा दुसरी नॅपकिन घेतली आणि त्याने मी हे सगळं पुन्हा क्लीन करून घेतलं. आणि म्हणजे ज्यांनी ते असं एकदम त्यातलं जरासं पाण्याचा जो काही अंश असेल ना तो देखील त्यातला निघला पाहिजे आणि एकदम क्लीन आणि व्यवस्थित. म्हणजे मी इतकं डीप क्लिनिंग केलं की पाऊण तास लागला मला आणि मिक्सर खरं सांगते खूप घाण झालं होतं माझं. आणि बिफोर आणि आफ्टर तुम्हाला रिझल्टही बघायला मिळत असेल की पहिले मिक्सर किती खराब झालं होतं आणि आता मिक्सर किती छान झालेलं आहे. त्यानंतर जे काही किचन ओट्यावरती घाण पडली होती आणि जे काही म्हणजे सर्फ एक्सेलचे जो काही फेस पडला होता तो पण इथे मी पाण्याने किचन ओटा धुवून घेत आहे. कारण की मग यावरती जरी डाग राहिले ना तर मग ते तसेच राहतात. त्यामुळे हे किचन जे आहे ते मी हे पण क्लीन करून घेतलं, पाण्याने धुवून घेतलं. त्यानंतर नॅपकिननं मी इथे कोरडं करून घेतलं. आता माझं नाश्त्याचंही काही टेन्शन नव्हतं. आता संध्याकाळी मला थोडासा भात लावायचा होता आणि चपाती बनवायची होती आणि हे जे काही माझं मेन काम आहे, जो काही रात्री राडा झाला होता तर ते मात्र इथे क्लीन झालेलं आहे. आणि आता हे जे काही नॅपकिन आहे ते पण मी धुतली आणि तिथेच किचन ओट्यावर साईडला मी वाळत घातली. आता त्यानंतर तुम्ही मिक्सरचं लूक बघू शकता, किती फ्रेश आणि नवीन असल्यासारखं मिक्सर दिसत आहे. फक्त जे आहे ना याचा जो काही प्लग आहे ना तुम्ही लगेच बदलून आणेल म्हणजे पुढे दिवसामध्ये यांना सांगून मला ह्याचं जे काही बटन आहे ते बटन बसून घ्यावं लागेल. बाकी मिक्सर मात्र माझं एक क्लीनच आहे. त्यानंतर प्लग पण बघितला तुम्ही किती छान आणि किती साफ निघलेला आहे आणि मिक्सर आता मात्र खूप व्यवस्थित दिसत आहे. आतली जी घाण आहे ना ती पण आतली घाण पण खूप निघालेली आहे. म्हणजे बरंचसं पीठ त्यामध्ये जाऊन बसलं होतं. शिवाय थोडे मसाल्याचं जे काही घाई गडबडीमध्ये आपल्या हाताचे डाग लागले असतात तर ते पण निघलं होतं. आणि तुम्हाला दाखवते बघा मध्ये पण आता कुठलीच घाण नाही आहे. एकदम सहजरित्या हे मिक्सर माझं इथं क्लीन झालेलं आहे. तर तुम्ही मिक्सर किती दिवसांनी साफ करता हे पण मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की मला मावशीनं साडी घेतली होती तर ही साडी आहे आणि ह्या साडीचं लूक मला खूप आवडलं. शिवाय रेड कलर कुठल्याही ऑकेजनला छान वाटते. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.